राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। अजितदादा आता दिल्लीच्या इशाऱ्यावर चालतात। आधी साहेबांसोबत असताना ते आदेश द्यायचे, आता त्यांना आदेशानुसार काम करायची सवय लागली आहे। दिल्लीवाल्यांनी सांगितलं तर सुनेत्र पवार यांचा निवडणूक फॉर्म भरू नका, तर ते फॉर्म भरणार नाही असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे। अजितदादा पवार साहेबांसोबत होते तेव्हा आदेश देत होते, आता त्यांना दिल्लीवाल्यांचा आदेश ऐकावा लागतोय। त्यांच्याच आदेशानुसार ते सध्या काम करत आहेत। त्यांना सांगितलं उमेदवारी अर्ज दाखल करा, ते करतील। त्यांना सांगितलं उमेदवारी अर्ज काढून घ्या, तर ते उमेदवारी अर्ज काढून घेतील, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे। ते तुळजापूरमध्ये बोलत होते। दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आमदार राणा पाटील व अर्चना पाटील कुटुंबियांवर देखील जोरदार हल्ला केला आहे। रक्ताच्या नात्यातील लोक चुकीच्या विचारांसोबत गेली, आम्ही विचार जपणारी लोक आहोत, त्यामुळे सर्वसामान्य माणसासाठी रक्ताच्या नात्यांविरोधात लढा देणारच, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे। मी याच चुकीच्या विचारांच्या लोकांचा विरोध करण्यासाठी ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज धाराशिव येथे आलो आहे। आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन पुढील कार्यास सुरुवात केली आहे। राज्यात आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने लवकरच बदल होईल, असंही रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं।